पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरसमधील शिवमंदिर म्हणजे भुलेश्वर. दौलत मंगल गडाची वेडीवाकडी वळणं घेत मंदिराच्या पायथ्याशी पोहोचताच निसर्गाच्या सानिध्यात दिसतं ते भुलेश्वर मंदिर. मंदिर बाहेरून पाहताना मुघल शैली स्थापत्याची जाणीव होते. सुमारे 13व्या शतकातील राजा कृष्णराय यादव यांनी या मंदिराचं निर्माण केलं. यादवकालीन हेमाडपंथीय शैलीतील उत्कृष्ट स्थापत्यकलेचे अलोभनीय मंदिर जे ब्लॅक बेसॉल्ट दगडापासून बनलेलं आहे. मंदिराच्या आत प्रवेश करताच मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर दिसतात ती हिंदू धर्माची संस्कृती, आखीव रेखीव पौराणिक शिल्प. श्रीरूपातील गणेशा, रामायण आणि महाभारतातील शिल्प पाहून मन थक्क होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच ते मोठे कासव शिल्प लक्ष वेधून घेते. शिवमंदिरासमोरील नंदीची मान ही नेहमी शिवलिंगाकडे असते, परंतु या मंदिरातील नंदीची मान ही वाकडी म्हणजेच शिवलिंगाकडे नसून दुसरीकडे दिसते. वर्षातल्या 18 मार्च आणि 22 सप्टेंबर या 2 दिवशी शिवमंदिरातील एका छोट्याशा खिडकीतून सूर्यकिरण पिंडीवर पडतात. त्याला अडथळा होऊ नये म्हणून नंदीनं आपली मान दुसरीकडे वळवली आहे अशी माहिती पुजाऱ्यांकडून मिळते. दररोज सायंकाळी शिवलिंग बाजूला करून त्याखाली पेढ्याचा नैवेद्य ठेवला जातो. तो सकाळी पाहता नैवेद्याचा काही भाग कमी झालेला दिसतो. अशा अनेक गोष्टींनी अचंबित करणारं हे भुलेश्वर शिवमंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय. मुघल शासक औरंगजेबानं या मंदिरावर आक्रमण करून या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती मिळते.
शंकर या ठिकाणी तपश्चर्येला बसले होते. या कालखंडात या ठिकाणी भिल्ल समाजाचे मोठे वास्तव्य होतं. भगवान शंकराच्या ध्यानधारणेत भिल्ल रूपातील माता पार्वतीला पाहून भगवान शंकर भुलले आणि म्हणूनच या ठिकाणाला भुलेश्वर असं नाव पडलं. पुढे भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर जाऊन विवाह बंधनात अडकले अशी पौराणिक कथेतून माहिती मिळते. सानिध्यात दौलत मंगलगडावरील यादवकालीन हेमाडपंथीय भुलेश्वर शिवमंदिरातील शिवलिंग पाहताना जाणीव झाली ती उज्जैनच्या महाकार्यांची. हुबेहूब तीच प्रतिकृती. भुलेश्वर मंदिराला भेट देण्याची इच्छा आज आमची पूर्ण झाली. तर मग तुम्ही कधी येताय भेटायला?